महिलांनी मुलांच्या संगोपनासोबत मानसिक आरोग्यही जपावे. ॲडव्होकेट दीपाली गायकवाड. बाळे येथील राजश्री नगरमधील NK किड्स स्कूलमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त महिला पालकांसाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले. यावेळी बोलताना ॲडव्होकेट दीपाली गायकवाड यांनी महिलांनी मुलांच्या संगोपनाबरोबरच स्वतःच्या मानसिक आरोग्याकडेही लक्ष देणं अत्यंत गरजेचं असल्याचं प्रतिपादन केले. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनानं करण्यात आली. महिला दिनानिमित्त शाळेच्या वतीनं महिला पालकांसाठी उखाणे स्पर्धा, लिंबू चमचा स्पर्धा, संगीत खुर्ची आदी विविध मनोरंजक स्पर्धांचं आयोजन करण्यात आले. या स्पर्धांना महिला पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तसेच उपस्थित पालक व प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते केक कापून जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. स्पर्धांमध्ये विजयी झालेल्या महिला पालकांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसांचं वितरण करण्यात आले. त्यामुळं कार्यक्रमाचे वातावरण आनंददायी व उत्साहपूर्ण झाले होते. या प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका श्वेता कस्तुरे, हेड शिक्षिका दीपाली कुलकर्णी, अश्विनी शिंगण, पूनम कळसाईत, सेविका संगीता हेगडकर, सुरेखा शिंदे तसेच महिला पालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. या कार्यक्रमामुळे महिला पालकांना एकत्र येऊन आनंद साजरा करण्याची तसेच मानसिक आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करण्याची संधी मिळाल्याचं मत उपस्थितांनी व्यक्त केले. महिला दिन रोजच साजरा करतोय, कारण रोज आपण आपल्या कुटुंबासाठी, आपल्या मुलांसाठी त्याग करतोय, सगळ्या गोष्टी मागे सोडतोय, स्वतःच्या बऱ्याच स्वप्नांना मुरड घातलेली आपण. मग या सगळ्यातनं आत्ता खरी वेळ आहे, कारण आत्ता आपण 2026 मध्ये खूप पुढे गेलोय. आपण आपल्या आई आजी यांच्यापेक्षाही आपण त्या मानाने खूप नशीबवान आहोत की आपल्याला सगळ्या गोष्टी मिळत आहेत. तर आपण आत्ता ही जी तुमची मुलं आहेत नर्सरीत, म्हणजे त्या आत्ता कळ्या आहेत, मातीचा गोळा आहेत. शाळा तर त्यांच्यासाठी खूप करते आणि आपणही खूप करतोय. हे सगळं करत असताना आपलं मानसिक आरोग्य आणि शारीरिक आरोग्य हे महत्त्वाचं आहे. कारण आपण आनंदी असू तर आपलं घर, आपली मुलं आनंदी असणार आहे. आणि उत्तम सक्षम पिढी जर घडवायची असेल तर आपण आई म्हणून, स्त्री म्हणून सक्षम असणं फार गरजेचं आहे. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं स्वतःची काळजी घेणं. सेकंड, स्वतःसाठी स्टँड घेणं. म्हणजे आजपर्यंत आपण नाही उभारू शकत आपण स्वतःसाठी. काही जरी झालं तरी चला, हो म्हणा, पुढे चला. तर या गोष्टी खूप गरजेच्या आहेत. सगळ्यात महत्त्वाचं आरोग्याची काळजी घ्या, कारण मुलांसाठी आपण जास्त महत्त्व. सगळा घराचा डोलारा आपल्यावरती आहे, नाही म्हटलं तरी. पण आपण काय करतो, जे फॉर एक्झाम्पल साधं जेवणाचं उदाहरण घेते, सगळे जेवल्यानंतर जे उरलंय की नाही ते आपण करतो. किंवा कधीतरी घरात कुणीच नसेल, मिस्टर गावाला गेले आहेत, सासरे नाही आहेत, मुलांचा डबा झालाय, कोण स्वतःसाठी स्पेशल करून खाल्लंय का कधी? काही पोहे, त्याचं जाऊ दे, चहा बिस्किट, आज मी एकटीच आहे, मी काहीच करणार नाही. मग कुठे महिला दिन साजरा करतोय आपण? स्वतःचा अस्तित्वाचा उत्सव आपण दररोज साजरा केला पाहिजे, कारण आयुष्य एकदाच मिळतं आणि ते भरभरून जगायला पाहिजे असं मला वाटतं. त्यामुळे स्वतःची काळजी घेणं, आनंदात राहणं, स्वतःला जपणं, जेणेकरून आपण ह्या मुलांसाठी आणि उत्तम नागरिक घडवण्यासाठी स्वतः सक्षम झालो तर आपण सक्षम पिढी निर्माण करू शकतो. मला एवढंच मलाही सांगायचं आणि तुम्हालाही सांगायचं, कारण मी मगाशीच म्हटलं मी पण तुमच्यापैकी एक आहे. कारण रोजच्या दगदगीमध्ये आपण स्वतःकडे लक्ष देत नाही. खऱ्या अर्थाने आपण मग रोजच आपला दिवस साजरा करूया. आणि मला इथं बोलवलं त्याबद्दल श्वेता मॅडम, विकास सर आणि सगळ्या संपूर्ण टीमची मी खूप आभारी आहे आणि तुमचीही आभारी आहे. पुढच्या सर्व वाटचालीसाठी सगळ्यांना शुभेच्छा. धन्यवाद.